नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले मंडळीनो, आज मी आला आहे डोंबिवलीतल्या NP क्रिएशन या स्टुडिओमध्ये. आणि हा स्टुडिओ जो आहे तो आपल्या मराठी सिरियलमधले कलाकार आणि NP क्रिएशन यूट्यूब चॅनलचे ओनर आणि आमचे सहकलाकार निलेश परब यांचा आहे. आणि तिथं आज ना ओपन माईक प्रोग्राम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कविता ऐकू शकता, ते कॉमेडी करू शकता, स्टोरी टेलिंग कॉमेडी करू शकता, अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही परफॉर्मन्स करू शकता. त्याच्यामध्ये असं तो प्रोग्राम बघण्यासाठी मी आलो आहे. फ्री एंट्री आहे म्हणून बघायला आलो आहे. म्हटलं त्यानिमित्तानं तुम्हाला व्हिडिओ पण बनवता येईल. परफॉर्म करायचं म्हणून बोललो होतो, पण मी काय तयारी केली नाही, त्यामुळे अचानक करता येणार नाही. आणि रजिस्ट्रेशन वगैरे करायचं होतं, त्यामुळं नाही म्हटलं ठीक आहे बघायला तरी येतो. तर माझ्या मागे इथं स्टुडिओ आहे. स्टुडिओ देण्यासाठी तुम्ही डोंबिवलीत उतरलात स्टेशनला की ठाकूर साईडला उतरल्यानंतर वेस्टला यायचं बाहेर आणि येऊन 5 मिनटं चाललात तर लगेच स्टेशन रोडला उजव्या बाजूला बिल्डिंग आहे. तिकडे येताना बिल्डिंगचं नाव आहे दत्तधाम CHS आणि स्टुडिओ इथं वरती आहे. तर आपण चला स्टुडिओत जाऊया. हा आहे NP क्रिएशन स्टुडिओ आणि 5:30चा प्रोग्राम सुरू होणार आहे. मी 5 मिनटात येऊन पोचलो आहे आणि इकडे आतमध्ये आहे. चला आपण जाऊया. ते सर्व मंडळी जमलेले सर्व कलाकार आहेत काय, किंवा काही जण परफॉर्म करायला, काही जण प्रोग्राम बघायला आले असतील. सर्व तयार झाले. आजच्या प्रोग्रामचं नाव आहे दुःखन. इथे परफॉर्म करायला. आणि हे आहेत NP क्रिएशन स्टुडिओचे मेन निलेश परब. कामाच्या गडबडीत जरा घाईत आहेत. चला आपण बसूया आणि प्रोग्राम चालू करूया. आजचा आपला जो ओपन माईक आहे NP क्रिएशन आणि मराठी डिजिटल सेना प्रस्तुत दुःखन ओपन माईक. इथे ह्यासाठी टाळा माझ्या सो परफॉर्मर मागे पुढे असतील. आपल्या कविता वगैरे काय असेल, स्क्रिप्ट काय स्टँडअप कॉमेडीची असेल, आत्ताच रेडी करून ठेवा. परत इथे आल्यावर वेळ नको घालवा की अरे कुठे काढून ठेवली होती. सो बी रेडी राहा, पॅनिक होऊ नका. पाठ असेल कविता तर खूप चांगलं, बघून सुद्धा म्हणू शकता. काही तुम्हाला रूल्स वगैरे असं काही नाहीये. सो स्टार्ट करूया. सो आजचा पहिला परफॉर्मर आहेत मनोज तायडे. तर सुरुवात करतो मी माझ्या पहिल्या शेअरला. प्रेम आम्ही पण केलंय, प्रेम तुम्ही पण केलंय. सर ही लाईन कट करा, नंतर माझी बायको मला कट करेल. तर पण तुमच्या प्रेमात आणि आमच्या प्रेमात एक फरक आहे. तो फरक मी एका शेअरमधनं सांगतो. इस जुर्म का गुनहगार कौन है, पता तेरी मोहब्बत का हकदार कौन है, और यूं अकेला तो ये हुजूम आ नहीं सकता. हुजूम यानी बहुत बड़ा क्राउड. तेरी मोहब्बत का हकदार कौन है, इस जुर्म का गुनहगार कौन है, तेरी मोहब्बत का हकदार कौन है, यूं अकेला तो ये हुजूम आ नहीं सकता. बता इन सब का सरदार कौन है, कि तेरी मोहब्बत का हकदार कौन है. यूं अकेला ये हुजूम आ नहीं सकता. बता इन सब का सरदार कौन है. और हर शख्स यहाँ इल्जाम लगाता फिरता है. हर शख्स यहाँ इल्जाम लगाता फिरता है, मगर खुद से भी शर्मसार कौन है, तेरी मोहब्बत का हकदार कौन है. हेलो. तो वैसे वेन्यू का नाम दुखन है और मेरा रिसेंटली ब्रेकअप हुआ था. तो इस पे नहीं हंसना था. तो वैसे मेरी एक्स जो थी हमेशा अच्छा दिखने की कोशिश करती थी. ये लोग ना बस अच्छा दिखना चाहते हैं, बनना नहीं चाहते. उसने 10,000 की मेकअप किट ली थी. कहती है 8 घंटे तक ग्लो रहता है. मैंने कहा मेरे गांव में बिजली नहीं आओगी. कहती है मुझे काइली जेनर बनना है. आपको काइली जेनर पता है? काइली जेनर. तो वो कहती है जब मैं मरूंगी और जब मुझे जाना जाएगा तो तब बहुत लोग आने चाहिए. तो जब मुझे जलाएंगे तब इतने लोग आने चाहिए, इतनी मेरी पॉपुलैरिटी बढ़नी चाहिए. तो मैंने कहा पॉपुलैरिटी का तो पता नहीं, लेकिन पोल्यूशन जरूर बढ़ेगा बिकॉज ऑफ प्लास्टिक. तर माझी पोएट्री हिंदी मध्ये आहे. तर हम सब मुसाफिर हैं. हम हर कोई कहीं ना कहीं सफर करते हैं. तो उसी पे ही मैंने कुछ लिखा है कि मिला करो अनजान लोगों से ए मुसाफिर. मिला करो अनजान लोगों से ए मुसाफिर. हर चेहरा अपने साथ नई कहानी लाता है. अक्सर सिखा देते हैं वो जीने का सलीका.
अक्सर सिखा देते हैं वो जीने का सलीका जिनसे हमारा खून भी नहीं मिल पाता है। राहों की धूल भी कम नहीं किताबों से, राहों की धूल भी कम नहीं किताबों से, हर अजनबी मोड़ हमें नया इंसान बनाता है। कभी किसी का गम हमें संभलना सिखा देता है तो किसी की छोटी सी खुशी दिल को महका देती है। बोललो नाही उपाशी मी जरी होतो, अधाशी वागलो नाही असा मी तीर होतो, जो चुकीने मार्गा गेलो, मी जिथे पाहिजे होतो तिथे मी लागलो नाही, पुन्हा पुन्हा तेजाब दुःखाचे उरी फेसाळुनी गेले, पुन्हा ओठावरी गाणे तुझे घोटाळुनी गेले, पुन्हा तेजाब दुःखाचे. सगळेच तुमचे आहे. माझे शब्द, माझी कविता, माझे गाणे, मी लिहिलेले माझ्याकडचे सगळेच तुमचे आहे. मी नदीसारखं कवितेतून वाहत राहील, मनात तुमच्या अक्षर अक्षर बोलत. कवीने त्याच्याकडचे देत जाणे ही शब्दांची दानत आहे. कवीने त्याच्याकडचे देत जाणे ही शब्दांची दानत आहे. पण मी लिहिलेले तुमच्याकडनं स्वीकारणं होईल. माझी कविता माझी राहत नाही मी लिहिल्यानंतर, माझी कविता माझी राहत नाही मी लिहिल्यानंतर, पण ती तुमची होते का तुमच्याकडे पोहोचल्यानंतर. आणि अर्थात मी फ्रीलान्स व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्ट आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की एनपी क्रिएशन्सनी हा प्रोग्राम खूप छान अरेंज केला. ओपन माइक सगळ्यांसाठी सेशन अरेंज केलं. की किताब गायब कर दी, फिर कई बच्चों की रबर और पेंसिलें भी गायब कर दी. किसी को पता भी न चला कि ये शालू की छड़ी की करामत है. जब वह घर पहुंची तब भी उसकी शरारतें बंद नहीं हुई. शालू को इस खेल में बड़ा मजा आ रहा था. रसोई के दरवाजे के सामने एक कुर्सी रखी थी. उसने सोचा, क्यों न मैं इस कुर्सी को गायब कर दूं. जैसे ही उसने छड़ी घुमाई वैसे ही शालू की माँ रसोई से बाहर निकलकर कुर्सी के सामने से गुजरी और कुर्सी की जगह शालू की माँ गायब हो गई. हे जाण्याचं होतं की हाऊ टू बी हॅपी. मी लोकांना विचारायला सुरू केलं की व्हॉट शुड वी डू टू बी हॅपी. पण लोक काही बोलतात. दे से टू बी रिअली हॅपी यू हॅव टू लुक इनसाइड. तुम्हाला तुमच्या आतमध्ये झाकून बघावं लागेल. बट द मोर आय लुक इनटू माय सेल्फ द मोर आय फाइंड दॅट आय एम जस्ट एन ॲसोल. मीच नीट आहे. I think I'm a perverted comedian. Because I like doing this, but I like it more when people watch me do it. मी काही ऍक्टर्स सोबत मिमिक्री सादर करणार आहे. तर सगळ्यात जास्त आपले परेश रावलजी असतात आपल्या बाबूभाईच्या कॅरेक्टरमध्ये. या श्याम, या राजू, चलो मेरा धोती की तरह बाबा, ये मेरा धोती की तरह रख दिया इन्होंने. ते कॉल करतात श्यामला. या राजू कुत्र्याचा आला फोन उठाना जल्दी से. तर श्याम तिथून फोन उचलतो. बाबू भैया क्या हुआ. या श्याम, मेरा धोती की तरह क्या रे बाबा. बाबू भैया ते धोती मेरी माँ है. या कुत्र्या वठारती तेरी माँ या मेरा धोती तो छोड़ दे जरा बाबा. त्याच्यानंतर ते भाऊभाई टीव्ही ऑन करतात. तर टीव्हीवर आपला क्रिश पिक्चर लागलेला असतो आणि तो एक म्हणजे बोलतात ना लहानपणीचा माझा एक फेवरेट सीन होता म्हणून ते एकदा प्रेझेंट करतो फक्त. जो हात फिरवतो ना भविष्य बघतो तो होता की
मैं छुट्टी करने से समझ आ रहा हूँ ये दुनिया बहुत कर रहा है ठीक है ना क्या हुआ देवा इन लोगों के लफड़े में मेरे को काय को फंसाया उठा मेरे बाबा उठा मेरे को नहीं रे इन दोनों को उठा ले त्याच्यानंतर एक लास्ट आपले मराठी ऍक्टर आहेत दिलीप प्रभावळकर सर ते आपले तात्यांच्या कॅरेक्टर मध्ये येतात तात्यांचं कॅरेक्टर एकदम म्हणजे लहान असा तात्यांचं म्हणजे घाबरायचे सगळे असा अंगावर यायचा अचानक त्याचं वॉकिंग एक पण असं ते येतात आणि डायरेक्ट भाऊबाईच्या छाताडावर बसून मंत्र बोलतात ओम भगवे 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 भगवान रे ओम बस आधिगनाला रनियानला आधिगनाला रनियानला नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना. सगळी सूत्र सध्या सुमितकडे देतो. एकदा सुमित जैन साठी काय होऊन जाऊ दे. नमस्कार, माझं नाव सुमित जैन आणि स्वागत आहे आपलं मैफिले दुखनमध्ये. बरं, तुम्हाला प्रश्न पडला असेल या कार्यक्रमाचं नाव दुखन काय? नक्कीच कारण खूप सोपं आहे. कसं आहे, माणूस आयुष्यामध्ये चिरंतर टिकणाऱ्या सुखाच्या शोधात असतो, पण ते काही त्याला मिळत नाही. पण दुःखाचं तसं नसतं. दुःख कधीच आपली पाठ सोडत नाही आणि तेच दुःख आम्ही सादर करायचा निर्णय इथे घेतलेला आहे. घेतलाय की नाही? नक्कीच. एनर्जी दिसत नाही मला. तर असं दुःख साजरं करताना दुखन पण असं येईल हा त्या मागचा विचार होता. तर कार्यक्रम सुरू करायच्या मी माझ्या सवंगड्यांची ओळख करून देतो. हा माझा मित्र कविवर्य सुमेध बनसोडे आणि हा आमचे फाजिलकार. तू फाजिलच आहे. फाजिलकार दीपक केदार आणि तुम्हा सगळ्यांचा लाडका मी बिना डोरेमॉनचा नोबिता. तर मला असं वाटतं मी माझ्या मित्रांची ओळख करून झाली आहे. आपण कार्यक्रमाकडे वळूयात. पण का आपले काय विषय मांडण्याआधी ना आम्ही काही खुल्या सुट्ट्या शेरांनी सुरुवात करतो. पहिला चिल्लर मला वाटतं तूच टाकतो. तर इर्षाद की बाहेर जायचे टाळत आहे का? दिसतंय ते गरमी आहे एवढी. ठीक आहे, गरमी एवढी आहे. ठीक आहे की बाहेर जायचे टाळत आहे. बरं, इन्स्टाला रील चालत की बाहेर जायचे टाळत आहे. इन्स्टाला रील चालत आहे. ही आता तिला कसे सांगू ही आता तिला कसे सांगू माझी चड्डी अजून वाळत आहे. चड्डी अजून वाळत आहे. जपून तू ती ठेवलीस का? काल तुला मी आणली बाली जपून तू ती ठेवलीस का? कानात तुझ्या शोभत होती काढून तू ती ठेवलीस का? काल तुला मी आणली बाली जपून तू ती ठेवलीस का? कानात तुझ्या शोभत होती काढून तू ती ठेवलीस का? आणि नाही लागत आणि नाही लागत कारण मजला तिला मेसेज वरती छळताना. आणि नाही लागत कारण मजला तिला मेसेज वरती छळताना सहज तुझी आठवण आली. सहज अगदी सहज तुझी आठवण आली. सांग सके तू जेवलीस का? जेवली. तुला कसं माहिती? मला बरं मग तूच घे. एक शेर आता नको आता ही गोष्ट एकदम काल्पनिक पात्रावर आहे. मुलीसाठी असली तरी दुसऱ्या मुलीसाठी आता तेच तर
आठव माझे मेसेज जरा हा आठव माझे मेसेज जरा आणि माझं प्रेम आठव हा मागच्या व्हॅलेंटाईनला तुला दिलेली प्रेम आठव. ए माझ्या गर्लफ्रेंडला हा का फ्रेम देतोय? अरे त्यांचं प्रेम झालं म्हणून दिली फ्रेम. गेम तुझा झाला. अरे मला कम्प्लीट करू द्या की आठव माझे मेसेज जरा आणि माझं प्रेम आठव. आठव माझे मेसेज जरा आणि माझं प्रेम आठव मागच्या व्हॅलेंटाईनला तुला दिलेली प्रेम आठव. आठव मरीन लाईन्स वरची आठव मरीन लाईन्स वरची रात्र पावसात भिजलेली. आठव मरीन लाईन्स वरची रात्र पावसात भिजलेली. रात्र बरीच झाली आता चल साडीतले फोटो पाठव. स्टुडिओमध्ये फोटोशूट होतात, व्हिडिओ शूट होतात, मेजर पॉडकास्ट, रील्स आणि पोर्टफोलिओ शूट होतात. तुम्हाला कोणाला करायचं असेल तर तुम्ही इथे नक्की या. तुमचे काही सजेशन्स असतील तर आम्हाला सांगा इव्हेंट बाबतीत तुम्हाला काय वाटतंय की कारण आता इथे बरेच इव्हेंट्स होणार आहेत तर सजेशन कळवू शकता. आणि म्हणजे सर्वांनीच खूप एन्जॉय केलंय तर तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. कार्यक्रम आता ऑलमोस्ट संपलाय. आता आपण सगळ्यांनी मिळून जे काही उरले कारण की जे उरले ते मावळे गेले ते कावळे ठीक आहे. आपण सगळ्यांनी एक ग्रुप फोटो काढूयात ठीक आहे. आणि निघायच्या आधी कारण कसं आपल्याला जरा एक्झिट गेट छोट आहे तर असं 2-2 करून निघावे लागतील. तर जे 2 लोक निघणार असतात त्यांनी पटकन माझ्याकडे यायचं, पटकन फीडबॅक द्यायचं आणि पटकन निघायचं ठीक आहे. जो आधी येऊन माझ्याकडे फीडबॅक देणार त्याला मी लवकर सोडणार. फीडबॅक द्यायचा आहे जागेबद्दल आणि आमचा जो कार्यक्रम वाटला त्याबद्दल. आणि आमचं मराठी डिजिटल सेना नावाचं इन्स्टा आणि युट्यूब पेज आहे, प्लीज त्याला फॉलो करा. हे जो तुम्ही बघितलं असे बरेच व्हिडिओ आहेत तिकडे सो त्याबद्दल फॉलो करा. येस